तर आज मी फक्त 1 वाटी तांदळाच्या पिठापासून इतके छान मऊसूत पांढरे शुभ्र असे लोण्यासारखे इतके मऊ सॉफ्ट असे कळीदार मोदक बनवलेले आहेत. उकडीचे मोदक बघू शकता तुम्ही. ह्या कळ्यांना अगदी फुलासारखा मोदक दिसतोय बघा. ह्या कळ्यांना मी अजिबात अशा हाताने नाही पाडल्या बरं का. ह्याला पाडायची मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रिक दाखवली. म्हणजे हे मोदक बघून ना तुमचं मोदकाचं कळ्या पाडायचं टेन्शन तर अजिबातच निघून जाणार आहे. तर पाहू शकता अजिबात हाताने कळ्या न पाडता इतका सुबक सुंदर फुलासारखा असा हा मोदक तयार झालेला आहे. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य आणि बनवायची कृती. तर सगळीकडेच गणेश उत्सव चालू आहे. सगळ्यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज मी बाप्पाच्या नैवेद्यासाठी मस्त उकडीचे मोदक बनवत आहे. त्यासाठी मी इकडे बघा 1 वाटी मोदकाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ मार्केटमध्ये सगळीकडे भेटते बघा. हे सुहासिक तांदळाचं पीठ मोदकाचं पीठ असतं. हे स्पेशल मोदक बनले जातात. ह्यांनी सगळीकडेच भेटतं मार्केटमध्ये. ते हे घेऊन आलेले पॅकेट. ह्याच्यामधलं आपण 1 वाटी मोदकाचं पीठ घेतलं बघा. तांदळाचं पीठ हे भेटतं. फक्त 1च वाटी घेतलेलं आहे. क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता. मी इकडे 1च वाटीचे मोदक करणार आहे म्हणजे तांदळाच्या पिठाचे. त्यानंतर 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी इकडे 1 वाटी दूध घ्यायचे आपल्याला. दूध पूर्णपणे ऑप्शन आहे. 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी समप्रमाणात घ्यायचं. जर तुम्ही दूध नसेल वापरत तर 2 वाटी पाणी घ्या. फक्त 2च वाट्या प्रमाण ठेवा पाण्याचं किंवा दुधाचं 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी. ठीक आहे. म्हणजे परफेक्ट उकड बनते आपली. त्यानंतर आपण थोडासा इथे अर्धी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ आपल्या 2 प्रकारचे भेटतात. एक चॉकलेटी डार्क ब्राऊन भेटतो आणि असा पिवसळ भेटतो. कुठलाही वापरू शकता. त्यानंतर थोडेसे पिस्ता घेतला आहे मी बारीक करून. आणि इकडे साजूक तूप घेतलं आहे. हे बघा साजूक तूप आपण इकडे घेतलेलं आहे. आणि ओल्या नारळाचा किस केलेला आहे. बघू शकता हे असं ओल्या नारळाचा किस. हा आपण आता सारण तुम्हाला जसं बनवायचं आहे म्हणजे जास्त कमी त्यानुसार वापरा. याचा काही मी अंदाजा सांगत नाही पण 1 वाटी तर मी घेणारच आहे. तर चला आपण सर्वप्रथम ना उकड करून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तेच असतं. एक मोठं भांडं घ्यायचं. कढई असो टोप असो. त्यामध्ये ना सुरुवातीला 1 चमचा तूप टाकायचं. हे तूप आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं ना उकडला ना म्हणजे जी आपण तांदळाच्या पिठाची उकड बनवतो त्याला अप्रतिम स्वाद येतो आणि चव मस्त होती. आणि इकडे वाटी आपण 1 वाटी पाणी टाकतो आणि 1 वाटी इकडे दूध टाकतो. फक्त 2 वाट्याचाच वापर केलेला आहे. 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 2 वाटी पाणी किंवा 1 वाटी दूध 1 वाटी पाणी असं घ्यायचं. दुधामुळं छानपैकी मोदकाला एक सुंदर रंग येतो. पांढरे शुभ्र बनतात. चमक वाढते त्याची. आणि चवीनुसार अगदी चिमटीपासून इतकंच मीठ टाकायचं. त्याने जरा छान वाटतं. टेस्ट मस्त येते. मीठसुद्धा ऑप्शन आहे. कुठे कुठे टाकतात कुठे कुठे नाही टाकत पण थोडंसं टाकू शकता. हे बघा तूप जरा जास्त पडण्यात आलेलं आहे. तूप थोडंसं टाकायचं पण हरकत नाही. तुपाचे मोदक चांगलेच लागतात. आता ह्याला उकळून द्यायचं. 1 उकळी येऊन द्यायची. 1 उकळी आली की गॅस बंद करायचा सर्वप्रथम. लगेच पीठ तांदळाचं टाकायचं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. गॅस बंद करायचा. उकळलं झालं की म्हणजे दूध आणि पाणी ज्यावेळेस उकळलं त्यावेळेस गॅस बंद करायचा. आणि गॅस बंद करून झाल्याच्या नंतर मग 1 वाटी आपण जे तांदळाचं पीठ घेतलं आहे ते टाकायचं. हे बघा जर थोडंसं पातळ बॅटर वाटलंच कदाचित तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ अजून 1-2 चमचे ॲड करू शकता. आणि गॅस बंद करून लगेच हे तांदळाचं पीठ आपण ह्या पाण्यामध्ये दूध आणि पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि थंड होईपर्यंत याला तसंच झाकण ठेवून द्यायचं. म्हणजे ही उकड तयार होती वाफेवर स्टीमवर. यालाच उकड काढणं बोलतात. बहुतेक लोकांना जमत नाही चांगल्या प्रकारे करायला. तर नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा. परफेक्ट मोदक होतात. नरम सॉफ्ट एकदम. हे बघा हे सगळं काढून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. जे आपण वाफा उरलेल्या असतात त्यामध्ये आपली ही उकड तयार होते. कढईमध्ये पॅनमध्ये तेल तापत ठेवलं तूप तापत ठेवायचं. ओल्या नारळाचा किस मी इकडे वापरलेला आहे. एक सारण बनवून घेऊया आपण मोदकासाठी. आता ओल्या नारळाचा किस टाकला आहे. हा जरा थोडासा भाजून घ्यायचा. अगदी जास्त लालसर नाही करायचा. फक्त याचा नॉर्मली कच्चापणा निघाला पाहिजे इतकं भाजायचं. हे बघा असं ह्याला जरा हलक्या हाताने मिक्स करून घेऊया नाही तर चिटकला जाऊ शकतो. आणि हे सगळं थोडं परतून झालं खोबरं की याच्यामध्ये थोडं इलायची पावडर टाकायचं. जायफळ पूड पण तुम्ही याच्यामध्ये थोडीशी टाकू शकता पण मी इकडे
इलायची पावडर टाकते. हे बघा मी इलायची पावडर टाकले. ड्रायफ्रूट जर टाकायचेच असतील तर तुम्ही ह्या स्टेजवर टाकू शकता, पूर्णपणे ऑप्शन आहेत. बऱ्याच ठिकाणी मोदकामध्ये ना अशी ड्रायफ्रूट वगैरे जास्त टाकत नाहीत, फक्त सजवायपुरतं असतात. आणि आपण अर्धे वाटी जो गूळ घेतला आहे ना तो याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि घ्यायचं मिक्स करून व्यवस्थित हलक्या हाताने, जोपर्यंत हा गूळ पूर्णपणे खोबऱ्यामध्ये एकजीव होत नाही, पूर्ण असा मेल्ट होत नाही. हे बघा असा रंग चेंज होईपर्यंत हे मिक्स करत राहायचं हलक्या हाताने. तुपामध्ये खोबरं भाजायचं, नंतर इलायची पावडर आणि गूळ टाकून असं हे सारण तयार होतं. आता आपलं हे सारण झाले आहे परफेक्ट तयार. याला आपण थंड करून घेऊया आणि उकड बघूया आपली कशी तयार झालेली आहे. चला आता याला साईडला ठेवते आणि आपली ही जी उकड आहे ती परफेक्ट झालेली आहे तयार. थंड झालं, अगदी थंड पण नाही करायचं, थोडंसं नॉर्मल याच्यामध्ये गरमपणा ठेवायचं. आता हे मी सगळे एका थाळ्यामध्ये काढून घेते. तर परफेक्ट झाली बघा आपली उकड तयार. ह्याला लगेच गरमागरमच असतानाच ह्याला लगेच असं मॅश करायचं, आपल्याला हाताने जमणार नाही, म्हणून सुरुवातीला तांब्याच्या सहाय्याने, वाटीच्या सहाय्याने किंवा असं ग्लासच्या सहाय्याने ह्याला असं लगेच मिक्स करून घ्यायचं. बघा किती छान नरम सॉफ्ट अशी उकड झालेली आहे. थोडा वेळ झाला की हे व्यवस्थित थंड जसं होईल ना तसं हे पीठ घट होत राहणार. गरम असल्यामुळे ते मॅश होते पटापटा. हे बघा झटकीपट जितकं होईल तितकं ह्याला चांगलं मॅश करून घ्या, म्हणजे कसं मोदक आपले मस्त नरम सॉफ्ट होतात. काढून घ्यायचं असं आणि याला थंड करून घ्यायचं आणि मग नंतर हाताने चांगलं मस्त मळून घ्या. थोडंसं तूप लावायचं हाताला. असं मिक्स करून घेते आता मी आणि एका प्लेटमध्ये काढून ह्याला छानपैकी मळून घेते. हे बघा दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतले. हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग ह्याला असं मळून घ्यायचं. हे बघा थोडासा तुपाचा हात लावला की हे चिटकत नाही अजिबात, परफेक्ट होतं. हे व्यवस्थित झालेले आहे उकड आपली. हे बघा मस्तपैकी आपली ही मोदकाचं पीठ तयार झालेलं आहे आणि मस्त आता आपण ह्याला याचे मोदक करायचे. हे असं हलक्या हाताने याला मिक्स करत राहायचं. तुम्ही पाहू शकता आपलं हे पीठ किती मस्त अगदी नरम सॉफ्ट झाले का नाही, लोण्यासारखं मस्त. हे बघा अजिबात चिटकत नाही आहे, तुम्हाला मी दाखवते बोटावर पण घेऊन. हे बघा हे गोळे अजिबात हाताला चिटकत नाही लगेच, म्हणजे चांगलं झालं आहे. करून घेऊया आपण आता. मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची ट्रिक दाखवते. बहुतेक लोकांना, बऱ्याच लोकांना कळ्या पाडायचं अजिबात जमत नाही, मिस्टेक होऊन जाते, तुटल्या जातात, व्यवस्थित पडल्या जात नाहीत. तर अशा वेळेस ना कळ्या पाडायचं टेन्शन न घेता ना सोप्या पद्धतीने ह्या कळ्या बघून घ्या. अशी वाटी बनवायची. हे बघा जास्त पातळ नाही करायची, थोडंसं वरचे जे पातळ पातळ अशी कड्या असतात ना त्याच पातळ करायच्या आणि मधला भाग जो असतो ना तो जाडसर ठेवायचा. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही पातळ लाईन आहे ना कडी कडी हीच फक्त करायची आणि जास्त वाटी खोलगट करायची नाही. सारण थोडंसं भरायचं. हे बघा हे असं सारण भरायचं, अगदी हलका हात वापरायचा ही सगळी स्टेप करायला. आणि नॉर्मल आपला जो मोदक असतो ना, म्हणजे न कळ्या पाडणारा, तो मोदक बांधून घ्या. अगदी टेन्शन घेऊ नका, जसं येईल तसा आकार फक्त मोदकाचा द्या. हे बघा तुम्हाला मी मस्त ट्रिक दाखवते आज कळ्या पाडायची. ही ट्रिक बघून ना तुम्हाला अजिबात टेन्शन येणार नाही कधीच कळ्या पाडायचं. हे असं मोदक फक्त बांधून घ्यायचा. हे बघा फक्त मोदक असा बांधून घ्या. हा आकार आपल्या सगळ्यालाच येतो बांधता, काही टेन्शन नाही इतकं. हलका हात वापरायचा, असं गोल आकार मस्त मोदकाचा आकार द्यायचा, सारण याच्यामध्ये फिट करायचं. आणि आता मी तुम्हाला सांगते ती ट्रिक. आता पाहू शकता आपण ह्याच्यावर ह्या मोदकावर अजिबात एक पण कळी नाही आहे. घ्यायचं आपलं हे असं काट्याचा चमचा किंवा टूथपिक असते बघा छोटीशी काठी, ती घ्या आणि ना मोदकाच्या तळापासून सुरुवात करा आणि प्रेस करा. हे अशा लाईनी पाडा. तुम्ही नीट बघून घ्या, असं तळापासून याला अशी लाईन पाडत जा. पूर्ण मोदकाला ह्या कडा करा. हे बघा अशा लाईनी पाडून घ्या आणि हा जो चमचा मी घेतला ना ह्याला चांगला आतपर्यंत प्रेस करा. म्हणजे इतका पण प्रेस नाही केला पाहिजे की आतच घुसून बसन, असं नाही, फक्त थोडंसं पण कट लागले पाहिजेत असं करा. हे बघा मस्त असं खालून असं वर प्रेस करा. सुरुवात खालूनच करायची आणि वर घ्यायचं आणि छानपैकी याला कट पाडायचे असे लाईनीसर. झालं का पाडून सगळे व्यवस्थित? बघा कशा कट पडल्यात. वरचा भाग अलगद हाताने असा खाली प्रेस करायचा. अगदी अलगद हाताने ही प्रोसेस करा, खाली प्रेस करा, म्हणजे थोडासा दाब द्या. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता ह्या आपल्या कळ्या बघा कशा याच्या पडल्या गेलेल्या आहेत, म्हणजे एकदम फाकल्या आहेत मस्तपैकी.
आणि एक फुलाचा सुंदर आकार आला आहे. वरचा एक्स्ट्रा भाग काढून घ्यायचा जास्त वाटलं की, आणि मस्त याला दाबून घ्यायचं व्यवस्थित. तर तुम्ही इकडे बघू शकता आपला मोदक न हाताने कळ्या पाडायचं टेन्शन घेता किती सुंदर आणि छान याला कळी पडली बघा. अगदी फुलासारखा हा मोदक दिसतो. हे बघा, तुम्हाला लांबून दिसत असेल का नाही माहीत नाही, पण इतकं छान झालं ना. खूप सोपी पद्धत आहे. अजिबात ते कळ्या म्हणजे बोटामध्ये पकडून वगैरे टेन्शन नाही राहणार बनवायचं. दुसरा पण मी तुम्हाला करून दाखवते. हे बघा, खूप सोपी पद्धत दाखवते मी तुम्हाला कळ्या पाडायची. मी तर अशीच करते, टेन्शनच ठेवत नाही हाताचं, म्हणजे हाताने कळ्या पाडायचं. पटापटा होतात, मग वेळ लागत नाही. आणि प्रत्येक लाटी मोदकाची अशी नरम सॉफ्ट करून घ्यायचे. काय होतं याने मस्तपैकी सारण पॅक राहतं, फुटत नाही. अशी वाटी करायची, थोडंसं सारण घ्यायचं आणि फक्त याला नॉर्मल मोदकाचा आकार द्यायचा. काही इथं कळ्या वगैरे पाडत नाही बसायचं, फक्त मोदकाचा आकार द्या. मग चारी बाजूनी कुठेनी तुम्ही याला जॉईंट करू शकता. हे बघा, फक्त हे असं करायचं, पॅक करायचं आणि उचलायचे चारी बाजी आणि याला असं मोदकाचा आकार द्यायचा. खूप सोपी पद्धत आहे ही बघायला गेली तर. फक्त मोदक बनवायचा नॉर्मल, वरचं एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचं, जितकं पाहिजे तितकं ठेवायचं आणि असा याला गोल आकार द्यायचा, उभा करायचा, खाली प्रेस करायचं, हलक्या हाताने असं याला मोदकाचा आकार द्यायचा. झाला ना आकार देऊन, आता काय करायचं, आपण तोच चमचा घ्यायचा. हे बघा, हे असं सेम टू सेम करून बघा, म्हणजे सारण पण व्यवस्थित बसलं जातं. आता घ्यायचा आपला तोच चमचा किंवा काठी वगैरे ती टूथपेस्ट असेल तर सोपंच जाईल. आणि खालून घ्या, खालून वरपर्यंत घ्या आणि कट पाडा. चांगलं थोडंसं हलक्या हाताने जरा प्रेस करायचं खालून वर असं. हे असं मी तुम्हाला खूप जवळून दाखवते बघा. एक कट पाडली, एक लाईन पाडली, असं खालून वर असं आत दाबायचं. व्यवस्थित बघून घ्या, खालून वर असं एक कट पाडायचं. बस हे कट पाडत राहायचे लाईनीशीर पूर्ण मोदकाला. मग तुम्ही जितके बारीक करता तितके अजूनही छान कळ्या पडल्या जातात. मी थोडा गॅप ठेवते, मोठ्या कळ्या झालेल्या आहेत माझ्या, पण तुम्ही बारीक लाईनसुद्धा पाडू शकतात. हे बघा किती सुंदर याला कट पडले जातात, फक्त हलका हात वापरला ना बस. हे बघा मस्त, भरपूर साऱ्यासुद्धा तुम्ही याला कट पाडू शकता. आता सेम प्रोसेस करायची, हलक्या हाताने याला द्यायचा खाली दाब. हे बघा असा दाब द्यायचा, हे लगेच कळ्याचा आकार तयार होतो. तर पाहू शकता तुम्ही, जवळून बघा तुम्ही याला कळ्याचा आकार कसा आलाय, झालाय का नाही. मस्त परफेक्ट असा आपला कळीदार मोदक, अजिबात हाताने कळ्या न पाडता तयार केलेला आहेत आपण हा कळीदार. आणि दिसायला इतका फुलासारखा दिसतोय बघा, सुंदर देखणा असा आपला हा बाप्पाचा नैवेद्याचा मोदक तयार झाला का नाही. बघा फुलाचा आकार कसा आला, बरोबर आलाय का नाही. कळ्या बघा किती उभारून दिसतात याच्या, अजिबात टेन्शनच नाही ठेवलं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळ्या पाडायचं. हे बघा किती सुंदर झालाय का नाही. अशी ट्रिक नक्की वापरा. घाई गडबड असते, गणपती बाप्पा आपल्या घरात असतात, पाहुणे रावळे येतात, अशा वेळेस तुम्हाला ही सोपी ट्रिक खूप उपयोगी पडेल. मस्त वाटतोय ना. तर असे मी बनवून घेते आणि आपण याला आता उकडून घेऊया. झाला आहे, खूप सुंदर झालं आहे खरंच. मनातून कुठलंही करायला गेलं की देवाच्या आशीर्वादाने सगळं काम आपलं चांगलं होतं. तर आता मी हे दुसरे पण करून घेतलेले आहेत. मी सुरुवातीचे 7 मोदक केलेले आहेत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी. हे बघा किती सुंदर सुबक आणि देखणा मोदक झाला आहे आपला, अजिबात हाताने कळ्या न पाडता. तुम्ही ह्या मोदकाच्या कळ्या बघू शकता, लांबूनच तुम्ही हा मोदक बघू शकता किती सुंदर झाला आहे. पाणी तापायला ठेवलेलं आहे, चाळणीमध्ये आपण ह्या मोदकाला उकडून घेऊया. मोठाले केले आहेत, छोटेसुद्धा मोदक तुम्ही अशा प्रकारे करू शकता. बघा किती मस्त वाटतात ना कळीदार आपले हे मोदक. कुणाला वाटणार पण नाही आपण हे अजिबात कळ्या पाडून न केलेले मोदक आहेत. एकदम परफेक्ट झालेले आहेत. आता याला मी वाफ देते आणि दुसरे पण करून घेते 2-4. हा व्हिडिओ जरा मोठा चालला असेल पण हरकत नाही, कारण मोदकाची रेसिपी आहे जरा मोठीच असते. हे बघा झालेले आहेत, उरलेले सुद्धा मी करून घेतलेत आणि आता आपण हे सुरुवातीचे बघून घेऊया.
परफेक्ट झालेत बघा आपले हे उकडीचे मोदक. मऊ लुसलुशीत असे हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. चाळणी घेतलेली आहे, काढून थंड करायचं. लगेच घाई करायची नाही, काढायची. चिटकलेले असतात खाली, त्यामुळे थोडं थंड होऊन द्यायचं, मग लगेच सुटले जातात. ठीक आहे, मी आता थोडं थंड झालेत. आता हे काढून घेऊया. हलक्या हाताने ह्याला काढून घेऊया. लगेच उतरले गरमागरम काढायचं नाही, ह्याला सुटून द्यायचं थोडं खालून. हे बघा, आता तुम्ही हा आपला मोदक फक्त बघा किती छान झाला आहे. वाटतोय का की आपण याला हाताने कळ्या नाही पाडल्या, आणि हे किती सुंदर झाला आहे बघा आपला मोदक. बघा किती मस्त फुलासारखा वाटतोय का नाही. काय म्हणजे हाताने जर नसेल जमत तर तुम्हाला ही ट्रिक किती फायदेशीर ठरेल. अजिबात कळ्या पाडायचं टेन्शन नाही आहे. सगळे मोदक आता मी हे काढून घेते. बघा कुठेही मोदक आपला फुटला गेला ना, नाही अजिबात नाही, कुठेच फुटला नाही, व्यवस्थित झालेला आहे. आणि मला स्वतःला एवढा आनंद होतोय बघून की इतके छान मोदक तयार झालेत. हे बघा व्यवस्थित झालेला आहे मोदक, आपले उकडीचे मोदक. सगळे एक एक काढून घेते. आपले मोदक हे उकडीचे इतके भारी झालेत ना, खरंच ही कळ्या पाडायची ट्रिक मला खूप आवडती. नक्की तुम्ही पण ट्राय करा. पटापटा तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये करू शकता असे मोदक. तर दुसरे पण आता मोदक मी चाळणीमध्ये स्टीम करायला म्हणजे उकडायला ठेवून घेते. आणि आपण जे मोदक केले सुरुवातीला त्याचं आपण नैवेद्याचं ताट करूया. हे आपण प्रसादाला वाटू शकता. हे बघा, आता हे आपले जे झालेले मोदक आहेत ना सुरुवातीचे, ते तुम्ही पाहू शकता. वरून तुपाची धार, केसरचे धागे किंवा ड्रायफ्रूट लावून तुम्ही याला सजवू शकता. आता मी हे ताट जे तयार करते ना, हे गणपती बाप्पाच्या नैवेद्याचं ताट तयार करते. त्यामुळं मी हे मोदक तुम्हाला मी फोडून नाही दाखवू शकत. हे बघा किती छान झालेत आपले हे उकडीचे मोदक. फक्त आणि फक्त 1 वाटी तांदळाच्या पिठापासून केलेले आहेत. सुगंध चवदार टेस्टी असे हे उकडीचे मोदक. आवडली का तुम्हाला ट्रिक आपली ही कळ्या पाडायची? नक्की ट्राय करून बघा. वरून मी थोडेसे पिस्ते लावते. हे बघा, तुम्ही केसरचे धागे, थोडंसं केसरचं दूध असतं बघा, ते सुद्धा वरून टाकू शकता. रंग येतो छानपैकी त्याने. मी इथं पिस्ता लावला आहे. फुलांनी सजवलेला आहे ताट, आणि हे दुर्वा जोडी ठेवली आहे बाप्पासाठी. आणि मस्त आता नैवेद्याचं ताट केलेलं आहे तयार. आणि मी आता गणपती बाप्पाला हा नैवेद्य दाखवणार आहे. 7 मोदकाचा नैवेद्य मी दाखवत आहे. तुम्ही लहान मोठे छोटे करू शकता क्वांटिटीमध्ये. आणि मोदक बघा किती फुलासारखे मस्त झालेत का नाही, कुठे फुटले नाही, तुटले नाहीत, अगदी छान नरम लुसलुशीत, खायला टेस्टी असे हे गणपती बाप्पाच्या नैवेद्याचे मोदक झाले आहेत तयार. उकडीचे मोदक अशा पद्धतीने करून बघा. घाई गडबड असते, त्यामुळे अशा वेळेस तुम्हाला कळ्या न पाडायचं टेन्शनसुद्धा मी दूर केलेलं आहे या व्हिडिओमध्ये. सोप्या पद्धतीने तुम्ही कळ्या पाडू शकता आणि असे सुंदर मोदक बनवू शकता. पाहता क्षणी ज्यांना पण कोणी पण बघन ना असे हे मोदक, नक्की विचारतील की किती छान झालेले आहेत आणि कळ्या किती मस्त वाटतात. ते सगळेजण तारीफ करतील. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा ह्या गणेश उत्सवामध्ये. कशी वाटली रेसिपी, आजची ट्रिक तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. उकडीचे मोदक केलेले आहेत आज, आणि तुम्ही पण नक्की करून बघा. जर तुम्हाला कळ्या पाडायचा अवघड जात असेल तर अशा वेळेस तुम्हाला ही सोपी पद्धत मी दाखवलेली आहे. चला, भरभरून तुम्हाला मनोभावानी गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा. गणपती बाप्पा मोरया.